आणि काही शर्ट फुल बॉम्ब मध्ये आमची प्लॅनिंग आहे आता फिक्स. रिक्षाचा प्रवास करतो आम्ही. गडागडवरती काय चूक झाले. आरती चालू आली कंप्लेंट. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग काय असेल तर मला माहित नाही. आम्ही अचानक भयानक अशी प्लॅनिंग केले कुठेतरी जायची. हे बाई सगळं आहेत निघता कुठेतरी जायला. गाडीत बसल्या बोलते रिलॅक्स व्हायला जायचे कुठेतरी. बस बघू आता पुढे. आता पेट्रोल पंपात पेट्रोल भरीत आहोत आणि थोड्या वेळात शिर्डीला निघत आहोत. मला वाटतं माझा ब्लॉग आहे ना ह्योच बनवणार आहे. हा माझा ब्लॉग ह्योच बनवणार आहे आता. आज प्रीतम टकले ब्लॉग बनवणार आणि काही शर्ट फुल बॉम्ब मध्ये आज. आणि हा बघा ऍडव्होकेट निलेश सातमोडे वकील साहेब पळसपी विभागातले चांगले मध्ये जाणार रे. ऍडव्होकेट निलेश फक्त याची कॉमेडी बघा. फक्त मी जास्त ब्लॉग मध्ये दिसणारच नाही. ह्योच दिसेल आज. मी जास्त ब्लॉग मध्ये असणार. अरे आज स्वागत टकले दात पिवलंय. नादच नाही. मस्त असं निघल्या सगळं मित्र परिवार सेम. आम्ही एवढंच जातो फिरायला. फक्त ह्यो ऍड केलाय नवीन बडबड्या. कोणत्या कधी सांगोली धबधबा सांगोलीचा धबधबा कधी 28 अरे बट्टाला बटाटागडवरती काय दादा डबागड्यावरती काय. आमची प्लॅनिंग आहे आता फिक्स नव्हती पण आता फिक्स झाली. आता डायरेक्ट आता शिर्डीला जायचे आम्हाला. आता थेट शिर्डीला. आता शिर्डी नाही तर आमची प्लॅनिंगच नव्हती. अचानक निघलेलो. शनिवार रविवार कुठेतरी जायचे. या येड्याला घेतलं आपलं. या शाण्याला घेतला आम्ही. शिर्डीला चाललो तर कसं वाटतं तुला स्वागत टकले? एकदम चांगलं वाटतं. बाबांचं दर्शन घ्यायला चाललं. खूपच दिवस झाले बाबांचं दर्शन घेतलं नाहीये. आणि शैलीची खूप इच्छा होती जायची. कारण शैलेशचा उद्या वाढदिवस आहे. त्याचा बर्थडे उद्या. बर्थडे बाईका बर्थडे उद्या. बाईका बर्थडे आज. या निमित्ताने आम्ही शिर्डीला चालले आहोत. आणि आमचा प्रीतम टकले काय बोलतो तू ब्लॉग मध्ये? माझ्या ब्लॉग मध्ये काही बोलू शकत नाही मी. या ब्लॉग मध्ये एकच गोष्ट चांगली झाली आहे का प्रीतम टकले आमच्या सोबत आहे. बघा व्ह्यूज बघा किती. रील्स किती सुंदर नजराना. त्याला बोलत होता व्ह्यू. अध्यक्ष महोदय व्ह्यू बोलत होता. आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस लागल्या डायरेक्ट आता थेट शिर्डीला जाऊ. मधून थोडाफार थांबू खायला. आता काय झालं तुला? हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे आमच्या गावात. स्वागत आहे. तेव्हा स्वागत. शैलाला भाव खातो पण त्यांनी व्हिडिओ चालू केला जाम भाव खातोय. कसला ऍटिट्यूड आहे त्याला. प्रीतम टकले इंस्टाग्राम साठी एक फॉलो वाढवा. आमच्या टकलेला फॉलो करा इंस्टाग्रामवर. तुम्हाला आयडी मेन्शन करतो. लगेच क्लिक करा आणि फॉलो करा. आठवण वाटतं. अरे त्या जाऊ दे. ती व्हिडिओ टाकली ती व्हायरल झाली बघ. हे सगळ्या पोरीला लाईक करतात ना. कमेंट करतात ना सगळ्या पोरी. सगळ्यांना मेसेज फॉलो केले. काय करायचं सांगू. खरं असतं ते कशाला बोलले. सगळ्या पोरीचा कमेंट येतात तू त्यांना फॉलो नाही. मेसेज पण केले. नाही रे बाबा. चॅटिंग आहे माझ्याकडे. लक्षात ठेव. ब्लॉग याच ब्लॉग मध्ये टाकलेलं विशेष म्हणजे प्रीतम टकले कधी इंग्लिश मध्ये चॅटिंग करत नाही. मराठीतच चॅटिंग करत. अरे तो काहीतरी टाकलेलं ना त्यांनी आता स्टोरी जाम चुकलेला देता तो. काहीतरी चुकलेलं तर वरती टाकलेलं नाही. स्क्रीनशॉट असतं माझ्याकडे. शिरडॉन. घेतली तू जशी. भाऊ मला भाऊ म्हणते गॉगल पाहिजे. ही गॉगल तुम्ही घेतली ना मला पण घेऊन. त्याने 900 वाली काढली.
900 ना किती गेला होतो 1200 गेला नंतर हो ना ठेवायला लावली वगैरे मी टक्कर तू बघ नको म्हणू आपण हो हे बघ कसलं भारी वाटतं हे स्पॉट असते ना आईच्या गावात कोणी वाला जायला का तुझी कॅस्टर अक्षय टाकलं आपला अक्षय लागलो अक्षय नाव अक्षय टाकले म्हणलं अक्षय आपल्याला पारदी अक्षय पारदीला रागाला हो कशी पण तू लक्ष ठेव यो आईच्या गावात बड्डे बॉय येऊला लागला लोणावळा मध्ये आलो लोणावळा मध्ये आता नजारे म्हणजे वाव नजारे बघा नजारे बघा लोणावळा लोणावळा कम टू बेबी लोणावळा ठीक आहे आता आम्ही पोहोचलो चाकण मध्ये चाकण क्रॉस केलाय आता खायला घेतलाय आम्ही खायला घेतलाय एवढा भूक लागल्या त्याला बाकी थोड्या वेळा थांबू आम्ही हॉटेलला जेवायला बाकी ब्लॉग कंटिन्यू करतो पुढे आता तिथं मग काय खाणार शेंगदाणे शेंगदाणे खाणार बोलते नाही प्रीतम काय जेवणार तू हॉटेलला बघू भाजी आज शनिवार आहे ना यार हा आज भाजी शेंगदाणे मी तर भाजी खाणार आहे आज शिर्डीला पोहोचायला 2 तास दाखवतात आमचं एक माणसाने मान टाकलेली आहे आपण झोपलेला आहे गाण्याची पण गरज नाही डायरेक्ट कॅसेट पार्टी घेतली आम्ही आलशी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे खूप आलशी झाले मी हल्ली आधी पण होतो झोप आले आता ब्लॉग बनवू का नको म्हणून आता शिर्डीला पोहोचायला आम्हाला 50 किलोमीटर बाकी आहे आता आम्ही हॉटेल बघता होता आणि गावाला थांबल्या मस्त हॉटेल आम्हाला मोकळा भेटला त्याच्या हार्दिक शुभेच्छा गुड डे तुला हॅपी बर्थडे का बर्थडे है भाई का बर्थडे शुरू हुआ अभी गाइस पोहोचलो होतो शिर्डीमध्ये आम्ही ओम साईराम शिर्डीमध्ये पोहोचलो 1 वाजता आम्हाला शिर्डीमध्ये पोहोचायला आणि जेवण खाऊन निघलो रूम बुक केली आता वाजले 2 खूप असं कंटाळा आले आता झोपतो आणि उद्या सकाळी भेटतो तुम्हाला मॉर्निंग दर्शनाला जाईल तेव्हा तुम्हाला दाखवी आता गुड नाईट बाय बाय टेक केअर लव्ह यू बाय बाय गाइस गुड मॉर्निंग नाही का जिमला चाललाय तू शर्ट घालून हे गाइस गुड मॉर्निंग आता चाललोय आम्ही बाबाच्या दर्शनाला मस्त असं दर्शन घेऊ जस्ट आता हॉटेलमधून चेकआउट केलंय आम्ही आणि आता दर्शनाला चाललोय माझे ऍडव्होकेट साहेब 2 शब्द माझ्या ब्लॉग मध्ये बोला फक्त तुम्ही आज सर्व आम्ही साईचं दर्शन घ्यायला शिर्डीला आलेलो आहोत आणि साई चरणी एकच मागणार आहे की या चौघांची पण लग्न होऊ दे आणि पुढच्या वेळी येताना 4 जोड्याने आणि मी 5 जोड्याने म्हणजे 5 जोडपे होऊ दे 5 जोडपे होऊ दे मेन याचा होऊ दे केस कापले तर वेगळंच दिसतं रे मी काहीच काय करणार
असं ऊन आहे इकडं, पाऊस नाही, बिलकुल पाऊस दिसत नाही शिर्डीमध्ये. नुसता ऊन पडलाय, म्हणजे सुका सुका आहे सगळा. गाडी इथे पार्किंग लावली आम्ही आणि चाललो रिक्षात. हा बस बस. मला काय होतं, रिक्षाचा प्रवास करतो आम्ही. रिक्षाचा प्रवास लई भारी वाटतंय. अरे बाबा आवाज येणार वाटतं माझा. आता निघायला आपल्याकडे काहीतरी सांगणार आहेत. हाय गाईज, आम्ही आता आलेलो शिर्डीला साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. आणि आज शैलेशचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त आज साईबाबांचं दर्शन हे विशेष आजचं आकर्षण आहे आमचे. आणि हे दर्शन साईबाबाच्या चरणी नतमस्तक होत असताना शैलेशला मागण्याचा. आणि अशा तऱ्हेने 4 शब्द संपवलेत माझे मित्रही. धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार. टॉपचा कलाकार तो बघ नाका शंभर पुस्तक लागला माझ्या डोक्याला लागला रे. तू वरती लागला नाही डोक्याला. माझी मनाची बाबा सांग पुरी तू कशी नवा आई तुझे बेटीचा बोलव मला चला काही आता आम्ही इथे मोबाईल जमा करतो. आता दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला भेटतो. आलो आता. दर्शन वगैरे आमचं मस्त झालं, भारी झालं ना दर्शन. एक नंबर झालाय, खूप दर्शन भारी भेटलं. लाडू वगैरे घेतले आम्ही. कोणाला पाहिजे असेल तर सांगा, कमेंट मध्ये सांगा, लगेच येतो घेऊन. पार्सल. माझ्या पिंपल झाल्या तर इथं आयुर्वेदिक वाला मागत लागलेत माझ्या. आता फोटोशूट चालले आमचा. गडी ऐकतच नाही, चार्जिंग उतरतंय, चार्जिंग करायला चला काही आता शिर्डी सोडतो आता आम्ही. साईनाथ महाराज की जय. आरती चालू झाली कंप्लीट. आता आणि एक सांगतो, शिर्डीला आले ना तुम्ही साईबाबाच्या दर्शनाला तर इथे नक्की जा. मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न होतं. आम्ही जाऊन आलो इथून. कानिफनाथ महाराज गेट, 4 नंबर गेट. आणि हा इथे कानिफनाथ मंदिर शिर्डी. मस्त होती. टाम 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 वाजत होती. हम तो हारे माहिया रे. चला गाईच आता आमच्या जनावर मध्ये बसतो आम्ही. जनावर इज बॅक. गाडी झाल्यावर जरा बरं वाटेल. एसी लाव, 4 वर कर आता. चला बाय बाय शिर्डी. तो फेमस वडापाव. कुठे आहे चाचा तो? पाहला या खादेव डायरेक्ट. काहीच माझ्या मोबाईलची चार्जिंग संपले. तो मोबाईल चार्जिंगला लावले मी. आता हा निलेश दादाचा मोबाईल घेतला मी. आणि आमची पोरं डायरेक्ट हॉटेलमध्ये कुक झालेत. स्वतःच बनवतात, स्वतःच दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही हॉटेलमध्ये स्वतःच कुक झाले. स्वतः बर्थडे बॉय कुकिंग. हॉटेलचे मालिक पण बघायला आलेत कसे बनवतो. हमारी मोबाइल की चार्जिंग संपी है, इसलिए हमें नीलेश दादा के मोबाइल में ब्लॉग बना रहा है. हमारा मोबाइल डेड हो चुका है क्योंकि वो शिर्डी में बहुत फ़ोटो निकाला ना हमने, इसलिए उसका चार्जिंग बहुत ख़त्म हो गया. ऐसा बोलता है मैं हिंदी. या इधर थांबलेलो हॉटेल माहेर. मस्त होता खायला. खोपोली पहुंच चुके हैं. अभी हम खाना खाएंगे और घर पे जाएंगे. बाय बाय. हे गाईज, काल रात्री आम्हाला समथिंग काहीतरी 2 वाजले पोचायला घरी. आणि ब्लॉग एंड करायचा काय टाईम भेटला नाही. नेहमीप्रमाणे मी आता सकाळी ब्लॉग एंड करतो. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. अँड लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज, लव यू.